नमस्कार मित्रांनो, संदीप पॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मला असा राग आलेला नाही, इतका राग आलेला नाही, भयंकर राग। कारण की मी नाश्त्याला वरती आलो, कधी राग येत नाही असं नाही, मला राग येतो। हा, तर मित्रांनो वरती आल्यानंतर मला ते एकदम भंगाराशी एकदम काय म्हणते एकदम नेक्स्ट लेवलचे एकदम खालच्या लेवलचे मला ते पॉप्स भेटले खायला। तर माझ्या घशात नुसतं खऊट लागू राहिले, माहितीये का? काय माहिती काय बनवले, कसं बनवले, मला अजिबात नाही माहिती, पण नाही आवडलं, मला अजिबात नाही आवडलं। तर बघा, या दोघी जणी एकत्र असल्या ना, काय बनवतील आणि काय नाही पण नाही कळालं। काय पोटॅटो पॉप्स? अगं त्याला पोटॅटो पॉप्स नाही, एकदम थर्ड क्लास पॉप्स बनवले तुम्ही। मित्रांनो, पॉप्स नाही आवडले मला, नाही एकदम मला इतका राग येतो ना त्या पॉप्सचा आणि या पॉप्स वालीचा पण। बोगस आहे, बोगस हाय ते हाय, जिथं बोगस आहे तिथं बोगस बोलायचं, जिथं खरं आहे तिथं खरं बोलून टाकायचं। नाही येत त्यांना, या बाईला पण नाही येत। पहिला की नारळ शेंडे डोक्यावाली असं काही नाही, तुम्हाला खायची सवय नाही, चांगलं किती सुंदर बनवले बघा। अहो हे डिंकाचे लाडू दिसतात, खऊट लाडू घेऊन येतात, काय पण बनवतात। छी, हा मला म्हणे त्याच्यामध्ये चीज टाकून देते, असं टाकून देते, तसं टाकून देते। चला ना, लय भारी लाडू बनवले, चला ना, लय भारी लाडू बनवले। अगं तो म्हणतात वळकुटी पोटॅटो अगं तुला माहिती का? मी दाखवते। आणि नुसतं बटाटा देत, बटाटा त्याच्यात चीज नाही छे। अगं तारा अगं चीज आहे ना, चीज आतमध्ये फुगला असतं ना तर मान्य केलं असतं। नुसतं तारा गाव घालते, आवले भंगार, नुसतं बटाट्याचा मसाला, इतका भंगार पोटॅटो पॉप्स लागलाय ना कोणतरी। हे खा, त्याने सुद्धा चव जाणार नाही तोंडाची, माहितीये का? ते तरी भारी लागेल, उलट एवढं भंगार लागलंय ते पोटॅटो जेवणात कोलगेट असं पण होतं का? आपण खाऊ आपले पोटॅटो पॉप्स, अजून हे खायला काही खातात ताव। विनायक भाऊने खाल्लं नाही ना अजून, ते नाव नाही ठेवते, लय भंगार टेकरीवर आहे, लय भंगार टेकरीवर ते नाव आहे। नाही ठेवते। बघा मित्रांनो, जे चांगलं आहे मी ते चांगलंच म्हणणार, जे वाईट आहे ते वाईटच म्हणणार। इतका भंगार काय फुकट झाली का? ही ढेर फुकट झाली नाही, तुमच्या पोटॅटो पॉप्स नाही झाली। हा, हे अजिबात नाहीये, हा नाही येत मित्रांनो, यांना काहीच येत नाही। आणि तुम्हाला सांगतो दोघांना पण, या पुढे दोघंही काही बनवू नका, नाही तर मनाच्या सँडविच बनवते आणि हे बनवते आणि ते बनवते तुमच्याच, आणि काही आम्हीच खाणार। तुम्हाला आता परत मागायला सँडविच, मागच्या वेळेस सँडविच बनवलेलं तेव्हा किती बनवणार, आणि मागच्या वेळेस सँडविच बनवलं म्हणते ना, मागच्या वेळेस सँडविच बनवलं होतं मित्रांनो, ते सँडविचला भाजलं सुद्धा नव्हतं। हा, भाजलं सुद्धा नव्हतं, काय सांगायचं आहे बरं मित्रांनो, आम्ही व्हिडिओ काढला होता, भाजलं होतं का? यांना आवडलं। आणि तो विनायक भाऊ, काय सांगायचं, त्या विनायक भाऊने आवडला तरी बिचारा गपचूप खातो, काय करणार? बायकोला बोलता येत नाही ना काही, बायको लगेच त्याच्यावर रागवते अशी, मला कळत का, तुम्हाला कळत का, तुम्ही बनवा, काय करायचं ते तुम्हाला कळत। हा, बिचारा खातो गपचूप, बनवतो, बिचारा काय बोलू शकत नाही। पण मी हाय विनायक भाऊ, टेन्शन घेऊ नको, हे पोटॅटो पॉप्स अजिबात खाऊ नको, हे डिंकाचे लाडू एकदम खऊट लागतात, एकदम बेकार, एकदम नेक्स्ट लेवल, एकदम खालच्या लेवलचे। काही तांत्रिक अडचण तुम्हाला काय माहिती, गरम खाल्लं असं तर मेलच असतो। काय नाही असंच बोलणार, बरं असं फिरवा, इथं घड्याळाकडे फिरवा, किती वाजले? हा नाश्ता करायला, हा जेवण करायला। एखादी गोष्ट बनवली ना, एखाद्या व्यक्तीने, ती चांगलीच लागली पाहिजे, ती उशिरा खायना। काय शांत बस नाही हो, तुमची जणी चांगलं तर नाही बोलायचं, तुझ्या जणी पण नाही होत चांगलं तर नाही येत, तुला करता तर नाही करायचं। आम्हाला आहे ना काम येत, कळलं ना? हे पोटॅटो पोस्ट बघा काय, डिंकाचे भंगार लाडू खायचे का? आणि याला शेंगदाण्याचा कूट चोळा आहे मारण्याचा, पोह्याचा चुरा आहे, पोह्याचा चुरा। आमच्याकडे रवा नव्हता ना, लय बेकार वाज होतो मित्रांनो, आहे ते नाही येत, त्यांना काहीच येत नाही, काहीच येत नाही, त्याच्या वाजले ते राहते काय, येत नाही तर येत नाही, येत तर नका ना बनवायचं। हा काय अहो नाही येत यांना, काय राहू द्या, यांना पोटॅटो पॉप्स बिप्स अजिबात काही येत नाही मित्रांनो। दुसरी गोष्ट त्या झाल्यानंतर मागाशी यांना म्हणलं
एक जण भांडे धुवा, एक जण कपडे धुवा, एक जण सगळं आवरून घ्या. म्हणजे आमचे भांडे धुवून झालेले, आमचं किचन आवरलं, आता आम्हाला कपडे आवरायचे. कळलं ना, दुपारचे 1 वाजत आलं ना, आता नाश्त्याला येऊन म्हणते पॉप्स असे झाले. खाऊट पोप्स हे एकदम ऑप्सो पोप्सो खाऊट. आय डोंट लाईक ही दिस इज काय. मग अंडे लावले असते चांगलं झालं असतं ते, माहितीये का. आम्ही खात नाही. हा, तुम्ही खात नाही म्हणजे तर तुमचा विषय झाला. आम्ही खातो ना, म्हणजे आम्हाला तुम्ही काय खायचं, बिगर अंड्याचं खाऊ घातलं. शितू वाक एकदम लय भंगार काही येते बनवायला, परतच येत नाही. ऐकाव, पहिले पण ते फ्रेंच फ्राईज बनवणार. काय बनवू नको, घरातलं काय वाया घालू नको. हा, काय बनवू नको पण. हा, ऐका ना, ते आपण बनवणार आहे ना, ते तुम्ही, मी, मम्मी आणि फक्त भाऊजींनी खायचे, बाकी कोणाला. फ्रेंच फ्राईज बनवल्यानंतर तुम्ही तेल वाया घालशाल. हा, बड्डे वाया घालशाल, त्यानंतर तुमचे कष्ट पण वाया जाईल. येत नसेल बनवलं तर नका बनवू तुम्ही. येतं आम्हाला. हा, येतं. हे पॉप्स जरा बिघडले. मित्रांनो, मला ना डोकं फिरून जाईल. मी असं वाटू राहिले हॉटेलमध्ये कामाला टाकलं. जे आहे ते आहे. ऍक्च्युली झालं काय माहितीये, आम्हाला आहे ना, पहिले आम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यात ना ते अशी पेस्ट केली कॉर्नफ्लॉवरची. मित्रांनो, अरारोट घेतला, अरारोटला पेस्ट केली. अरारोटची पेस्ट नव्हती करायची, अरारोट मध्ये फक्त बुडवायचं पाहिजे होतं. यांनी ते कडक पण नाही केले, काही नाही, नुसतं नरम नरम लागतंय एकदम पेक्का. ऐका तर जरा, एक्सप्लेन मी, ऐका ना. हा, मॅगी बनवताना काय करते ते तरी सांग मला. मग पांढऱ्याचा मसाला टाकायचा, टाकायची, मीठ टाकायचं, झाली मॅगी. पहा, म्हणजे मॅगी टाकायचं, काय पाणी टाकायचं, मसाला टाकायचं, मॅगी टाकायची. तर मित्रांनो, ते मॅगी टाकल्यानंतर उकळायची विकळायची काहीच नाही, फक्त द्यायची, अशीच कच्ची खायला द्यायची. पहा, तुम्हाला म्हणलं ना आम्ही हुशार आहे, याला काहीच येत नाही, अजिबात नाही येत, अजिबात नाही. हा, येतं का काही. येतं. हा, कुठे तुझी ताई, येतं का तुम्हाला काही. येतं. हा, मग हे बटाटे पोप्स काय भांगार गेले. बटाटे पॉप्स लेट आले, ते मऊ झाले. हा, तुम्ही लेट आले. लेट आले नाही, तुम्हाला जमलं नाही वहिनी, आणि म्हणते काय चीज. अहो, चीज नाव नाही ठेवलं. कस काय नाव ठेवलं, त्याला एक टेस्ट कळत नाही भाऊ. या घरात ना कोणाला टेस्ट कळत नाही, मम्मीला मला आणि त्या विनूला पण नाही कळत. काही नाही, मला नाही आवडलं, मी जे आहे ते बोलणार. हा, कोणाला तुम्हाला दोन्ही वहिनींच्या बाजू घ्यायच्या असेल तर अजिबात घेऊ नका, कारण की नाही आवडलं मला, नाही आवडलं, नाही आवडलं मला, नाही आवडलं, नाही आवडलं. काही नाही, जाऊ दे, मी गोरात दिसतो मस्त पैकी. अजिबात पॉप्सला हात लावा ना. आता तुम्हाला सांगते, व्हिडिओ बंद झाला का बघू मी चवचा खायला. अजिबात नाही, हे डिंकाचे भंगार लाडू तर मी खाणारच नाही. बघा, मला वाटलं शेंगदाणे चोळले असे तर म्हणलं असतं डायरेक्ट शेंगदाण्याचे लाडू. बघा कशी लपून ठेवते, पहिले ना. आणि मित्रांनो, हे पोटॅटो पॉप्स केले असते ना, तर पोटॅटो पॉप्स पूर्ण असे पिवळे दिसले असते. एक काळं दिसते, एक पिवळं दिसते, एक काळं दिसते, एक पिवळं दिसते. या पोटॅटो पॉप्सला चवच नाही. आय डोंट लाईक पोटॅटो पॉप्स. आता मी कुठे गेलो ना, बाहेर गेलो ना, कोणी म्हणलं ना पोटॅटो पॉप्स खायचे, काही काय नाही खाणार मी. आता परत कधी पोटॅटो आम्ही परत बनवणार आहे संध्याकाळी. मी बाहेर चालू जेव्हा, मला इथं काहीच नाही खायचं मित्रांनो. जे एकदम मन उडून गेलं नाही, काय खाऊ पोटॅटो पॉप्स लागले मला, अजिबात नाही खाणार. पाय वहिनी, या वहिनीची चुकी आहे, दोघींची चुकी आहे. कशी एकदम शांत बसतं पाहिजे ना, एका साईडला गपचूप बसते. आद्या, तुला कळत का नाही. ए टोन के हे काय खाल्लं तू, फ्रेंच काय पोटॅटो पॉप्स. 4 खाल्ले, परत तरी 4 खाल्ले बाबा, 5वा खाल्ला असतो बॅक. एकदम आवडीने खाल्ले, मस्त चवीने. वहिनी लय भारी झाले. असं बोलला तू. त्याला फोन लावला, तो काय म्हणून माहितीये का, ही पोटॅटो पॉप्स लय भांगारी. लावा फोन, लावा, आज सिद्धच करायचं, आज सिद्धच करू द्या आयला. नाही येत मित्रांनो, बघा, पोटॅटो पॉप्स बनवणं म्हणजे काही बच्चा का खेळ नाही. आजच्या का पाणी पसीना निकाल जात आहे. कोणला. अगं मला येतं, बटाटा टाकायचं डायरेक्ट, अख्खा बटाटा टाकून द्यायचा तळ्यात कढईमध्ये. लावा ना आदित्यला फोन, लगाव आदित्य को फोन. लावणारच. जर त्यांनी कौतुक केलं ना, आई शपथ, आज सगळे कपडे तुम्ही धुवायचे, काय नाही, भांडी तुम्ही घासायची, धुवा तुम्ही हाताने धुवायची, मशीन मध्ये नाही टाकायचे, भांडे तुम्ही घासायचे, स्वयंपाक तुम्ही करायचा, सगळं तुम्ही करायचं. पा लग्न करून पण काहीच उपयोग नाही माझा. पाहिलं, मला भांडे घासावं लागतात, मला कपडे धुवावं लागतात, यांचे कधी कधी थकल्यानंतर मी कपडे धुतो. इकडे अरे पोटॅटो पॉप्स खराब आहे, सांग. सकाळी पोटॅटो पॉप्स खाल्ले, तुम्हाला व्हिडिओ काढते मी. काय आलं, आवडले का नाही आवडले तेवढं सांगा ना. नाही म्हणून खाल्ले मी. आय काय नाही म्हणून खाल्ले, कारण की तो पण एक बिचारा गरीब येतो,
जेवण करून जातो. तो म्हणतो जाऊ द्या त्यांना काही बोलायचं नाही. जाऊ दे आता, चांगलं म्हणा, आता व्हिडिओ चालू आहे, चांगलं म्हणा, नंतर अगं मी काम करतो जरा ठेवू का? हा पाहिलं ना, जे पोटॅटो पॉप्स भंगार खराब आहे ते खराबच. मित्रांनो परत एकदा लास्ट तुम्हाला दाखवतो हे डिंकाचे लाडू. पहा हे डिंकाचे लाडू. अगं त्याला कोण बघणार पण नाही, त्याला नजर पण नाही लागणार. हा कारण की त्याला काळा तिळाऐवजी आता काळा लाडू झाला तो. मित्रांनो एकदम बोगस लाडू होता. चला खरंच चांगलं नाही लागलं जे आहे ते आहे, कारण की यांची चुक्याला दाखवून दिली मी आज. आणि मला भूक तर लागली आता, मी डाळ भात खातो. काय आय डोंट लाईक पोटॅटो पॉप्स. ते ढॉप्स बिप्स काय नाही. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ मी स्टॉप करून टाकतो. आणि कमेंटला जास्तीत जास्त कमेंट करा हे डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले, तो कसं वाटते. दोन्ही वहिनींनी एकदम चांगला असं खाऊन केलं. पॉप्सची रेसिपी पॉप्सची रेसिपी नको. हा चुकून नको, नवरे मारतील पोरं पुल्ले बोलतील. हा अजिबात नका म्हणू हे. आणि मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा हे पोटॅटो पॉप्स असेच असतात का, आणि वाईट पोटॅटो पॉप्स मध्ये काहीतरी बदल असेल तर ते पण टाका. तर चला मित्रांनो बाय 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 बाय.